आणखी एक मोठी बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील अत्यंत महाग आणि मोक्याच्या 3 एकर जागेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। संदीपान भुमरेंच्या जावयाच्या नावावर केलेल्या जमिनीवर राजेश कोठारी यांनी दावा केलाय। या प्रकरणी त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। दरम्यान कोर्टाने जैसे थेचे आदेश दिलेत। ही 3 एकर जागा ज्याची किंमत 150 कोटींपेक्षा अधिक आहे, ती जागा संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांचा चालक जावेद शेख याच्या नावावर करण्यात आली। ही जागा हिबानामा म्हणून दिली, त्यामुळे संदीपान भुमरे, विलास भुमरे यांच्यासोबतच त्यांचा चालक जावेद शेख गोत्यात येण्याची चर्चा सुरू झाली आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या प्रकरणासंदर्भातली माहिती घेऊयात। सिद्धार्थ, ह्या जागेवरचे अनेक ट्विस्ट येत आहेत, मात्र ज्यावेळेस संदीपान भुमरे आणि विलास भुमरे या बाप लेकांचा चालक जावेद शेख याच्या नावावर ही जागा झाली, त्यावर मात्र या प्रतिक्रिया आणि सगळ्यांना आश्चर्य व्यक्त झालं। कारण त्याच जागेवर उभा आहे मी आणि 150 कोटीची जागा आहे आणि एक साधा ड्रायव्हर एवढी जागा कशी घेऊ शकतो, हे अनेक प्रश्न निर्माण झाले होते। मात्र आता या प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट आलेला आहे की या जागेचा मालकीसाठी आणखी एक राजेश कोठारी नावाचा व्यक्ती समोर आलेला आहे। त्यांनी या जागेवर दावा सांगितलेला आहे आणि हा दावा घेऊन तो सुप्रीम कोर्टात गेला होता आणि सुप्रीम कोर्टाने आता जैसे थेची परिस्थिती या ठिकाणी जे आहे आदेशित केलेली आहे। याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की संदीपान भुमरे, त्यांचा मुलगा विलास भुमरे आणि त्यांचा चालक यांनी ही जागा कशी ताब्यात घेतली, कारण मूळचा मालक असताना कागदपत्र कसे तयार केले याची चौकशी सुद्धा सुरू आहे। मी आता त्याच जागेवर उभा आहे। आपण बघतोय जे शेख जावेद पिता शेख रसूल हा जो आहे हा संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांचा ड्रायव्हर आहे आणि त्याच्या नावावर ही जागा जवळपास 150 कोटीची 3 एकर जागा आहे। ही जागा एवढी महागडी आहे की इथली जागा घेणं म्हणजे अनेकांसाठी स्वप्न आहे, श्रीमंत लोकांसाठी। मात्र एक साधा चालक 15 ते 20 हजार महिन्यावर काम करणारा चालक, त्याच्या नावावर 150 कोटीची जागा होते। ही जागा जी आहे हिबानामा म्हणजे बक्षीस पात्र करून दिलेली जागा आहे। मात्र बक्षीस पात्र जागा जरी करून घेताना 150 कोटीची जागा नावावर करून घ्यायची असेल तर सरकारचा कर किती होतो आणि तो कर भरला की नाही भरला याबद्दलची सुद्धा आयटी चौकशी करते। म्हणजे आयकर विभागाने सुद्धा शेख जावेद शेख पिता रसूल यांना नोटीस पाठवलेली आयकर विभागाने, त्याच्यावर पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। मात्र तो पोलिसांच्या गुन्ह्याला हजर होत नाही, तपासाला सहकार्य करत नाही। आयटीची नोटीस, आयकर विभागाची नोटीस आलेली, त्या नोटीसला सुद्धा त्यांनी अजून उत्तर दिलेलं नाही, वेळ वाढून घेतलेला आहे। आता याची थोडीशी 2 मिनिटात मी हिस्ट्री सांगतो की ही जागा मुळात निजामाचे अधिकारी सालार जंग यांची होती। सालार जंग यांचा चालक, त्याने आपल्या नावावर ही जागा असल्याचं हिबानामा करून घेतलेला, त्या हिबानामाच्या याच्यावर ही जागा जी आहे त्याचा दुसरा एक या ठिकाणी वारस उभा राहिला, तो पण बनावट नावाने, बनावट कागदपत्राने, आणि त्याने भुमरे आणि संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांच्या नावावर हिबानामा करून दिलेला आहे। अत्यंत किचकट प्रक्रिया आहे। मात्र एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जवळपास 150 एकरची जागा आता संदीपान भुमरे, विलास भुमरे, त्यांचा चालक जावेद हे गोत्यात येणार आहेत का? कारण सुप्रीम कोर्टाने सांगितले की आधीचा मालक जो राजेश कोठारी आहे त्याच्या याचिकेवर जैसे थेचे आदेश दिले। आता नेमकं यामध्ये काय घडामोडी होतील हे पाहणं गरजेचं आहे। बरोबर आहे सिद्धार्थ, या सगळ्यावरती लक्ष ठेवून राहा। धन्यवाद या अपडेटसाठी।